मी विजय शेठ कदम विटा. इथून पुढे मी समाज कार्यात काम करणार आहे. सामाजिक कार्यात इथून पुढे संपूर्ण लक्ष घालणार आहे. मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणे हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच गोरगरिबासाठी मुलांच्या शाळेसाठी एक 10 मुद्दे आहेत. ते तुम्हाला न्यूजद्वारे तुम्हाला सगळ्यांना माहीत पडतील. तसेच येणाऱ्या सरकारने मराठा समाजासाठी लवकरात आरक्षण द्यावे, यासाठी आम्ही 100-200 कार्यकर्ते घेऊन मुंबईला जाणार आहे. जय भवानी जय शिवाजी. एक मराठा लाख मराठा सारथी हॉस्पिटल विटा खानापूर आटपाडी झरे विसापूर या ठिकाणी उभा करणे. मराठा समाज मंदिर विटा खानापूर आटपाडी झरे विसापूर इथं उभा करणे. मुलामुलींना आमदार फंडातून गावोगावी शिक्षणासाठी शालेय साहित्यांचे स्टॉल लावणे. गोरगरीब मुलामुलींना 100 स्कूल बस आमदार फंडातून फ्री सेवा सुरू करून देणे. सामाजिक कार्यकर्ते विजयराव कदम. संपर्क 73 87 42 94 53. कदम आजपासून समाजकारणाला सुरुवात करत आहे. मराठा समाजासाठी आजपासून माझं संपूर्ण जीवन मी व्यतीत करीत आहे. मराठा समाजासाठी आजपासून आपण जोरात कामाला लागायचं आहे. सर्वांनी मिळून मराठा समाजासाठी आजपासून काम सुरुवात करायची आहे. आणि माझे काय महत्वाचे 10 मुद्दे आहेत. येणाऱ्या 12 आमदारांनी त्याच्यात लक्ष घालावे. गोरगरिबाचे आहेत, वस्तीचे आहेत, भरपूर मुद्दे आहेत, त्याच्यावर तुम्ही लक्ष घालावे. आता हल्ली कसं झालंय की मुलींपेक्षा मुलींच्या आई वडिलांची अपेक्षा वाढली की आपला होणारा जावई सरकारी नोकर असावा, त्याच्याकडे गाडी असावी, त्याच्याकडे बंगला असावा, त्याच्याकडे जमीन असावी. आणि जमिनीची विचार न करतात मुलीचे आई वडील, परंतु स्पष्ट ताकीदून सांगितलं जातं की आमची मुलगी उमरेच्या बाहेर कधी गेली नाही आणि आमची मुलगी शेतात कधी जाणार नाही. त्यामुळं अलीकडच्या काळात भरपूर तरुण जो आहे तो लग्नापासून वंचित राहायला लागलाय. इतकी भयानक अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अगदी 10,000-20,000 रुपयाची नोकरी जरी करणारा असला तर त्याचं लग्न व्हायला काही अडचण येत नाही. परंतु या ठिकाणी तरुण वर्ग व्यवसायाकडे वळलाय. बऱ्यापैकी तरुण वर्ग शेती व्यवसायाकडे वळलाय. या शेती व्यवसायाच्या माध्यमातून अगदी 2-3 एकर जमीन असणारा शेतकरी कुटुंबातला मुलगा सुद्धा अगदी IT मध्ये नोकरी करणाऱ्या, वर्षाला 5-6 लाखाचं पॅकेज घेणाऱ्या या तरुणाबरोबर नक्की कमाई करू शकतो. आणि तो कोणाच्या बांधिलकीत नसतो, तो स्वच्छंदी जीवन जगत असतो. आता नोकरी करणाऱ्या तरुणांची काय परिस्थिती आहे बघा. बऱ्यापैकी नोकरी करणाऱ्या तरुणांचे आई वडील हे वृद्धाश्रमात राहतात. त्यांना वृद्धाश्रमात ठेवायची गरज भासते. परंतु ज्या शेतकऱ्याच्या मुलाकडे अगदी 1 एकर 2 एकर तुटपुंजी जमीन नाही, अशा शेतकऱ्याच्या एकाही मुलानं आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलेलं नाही. असं एखादं उदाहरण जरी असलं तर या ठिकाणी तुमच्या जनसूर्या न्यूज चॅनलला मी आवाहन करतो की एखाद्या शेतकरी कुटुंबातील मुलानं आपल्या आई वडिलांना एखाद्या वृद्धाश्रमात ठेवलंय अशी एखादी घटना मला तुम्ही दाखवून द्या. या उलट जे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, मोठमोठ्या कंपन्यात कामाला जे फॉरेन कंट्रीत काम करतात, ज्यांना वर्षाला 15, 20, 25, 30 लाखाचं पॅकेज मिळतं, अशा लोकांचे आई वडील मात्र नक्की या वृद्धाश्रमात तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून या मुलींच्या आई वडिलांना माझी एकच विनंती आपल्या माध्यमातून की सरकारी नोकरी किंवा नोकरीची अपेक्षा न ठेवता होतकरू तरुणांना तुम्ही प्राधान्य द्यावं आणि त्या होतकरू तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी विद्यार्थी सलमान आहे. गोरगरीब सगळ्यांनी काम भेटलं पाहिजे. सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी काम भेटलं पाहिजे. रोजगार सगळ्यांनी भेटला पाहिजे. सगळ्यांनी नोकरी भेटली पाहिजे. आणि येणारे आमदार कोण बी वाचू द्या, त्यांनी काम समाज गरीब समाजासाठी केलं पाहिजे. जय छत्रपती शिवाजी महाराज की. मुद्दा असा आहे की प्रत्येक तालुक्याची आमदार निवडून येणार आहे आता सध्या.
आल्या तर येथे प्रत्येक तालुक्यात विकासामध्ये नवीन योजना करावी